नमस्कार मित्रांनो, मी मयूर कांबळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये। आजचा दिवस आहे दुसरा गुजरात ट्रिपचा दुसरा दिवस। पहिल्या दिवशी आपण गेलो कच्छला। कच्छचा सफेद पांढरा रंग आपण पाहिलं। आशा करतो तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल। तर डे 1 मध्ये आपण कच्छला जाण्यासाठी ऑलमोस्ट 12 तासाचा सफर कंप्लीट केला। ऑलमोस्ट 670 किलोमीटरचं अंतर आपण पार केलं। आणि आता दिवस दुसरा गुजरात ट्रिपचा, त्यामध्ये आपण चाललेलो आहे द्वारकाला। त्याच्या आधी आपण एका हॉटेलमध्ये स्टे करायला थांबलो मित्रांनो, 4 ते 5 तासासाठी। आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं, दुपारचं जेवण करायचं आणि निघायचं द्वारकेला। आणि आता ऑलमोस्ट 5 ते 6 तासाचा सफर आहे इथून द्वारकाचं। आशा करतो तुम्हाला हे व्हिडिओ आवडतील मित्रांनो। हा व्ह्यू आहे हॉटेलच्या टेरेसवरचा। हे असे रूम्स आहेत। तर आम्हाला ऑलमोस्ट 4 तासासाठी आम्ही बुकिंग केली आहे हॉटेल रूमची। त्याच्यामध्ये आम्हाला एक रूम भेटला आहे आणि आम्ही 5 जणांसाठी एकच रूम आम्ही बुक केला आणि आम्हाला 2500 रुपये असं चार्जेस सांगितले 4 तासांसाठी। आता आपली टीम पूर्ण आतमध्येच आहे। मी तर फ्रेश होऊन तयार झालो आंघोळ वगैरे करून। आता बाकीची तयारी झाली की आम्ही बाहेर येऊ, दुपारचं जेवण करू आणि मग निघूया द्वारकासाठी। आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडतील। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा। भेटू आपण थोड्याच वेळात। तर अशी रूम होती आमची। तर मित्रांनो, आपण स्टे केला इथे श्रीराम कृपा हॉटेलमध्ये आपण स्टे केला 4 तासांसाठी। आता चेकआउट केलेलं आहे। दुपारचं जेवण करूया आणि निघूया आपण द्वारकासाठी। साधारण 4 ते 5 तासाचं अंतर आहे। ड्रायव्हिंग आपले सावंतभाईच करणार आहेत। तर आता आपण जाऊया आतमध्ये, दुपारचं जेवण करूया। तर मित्रांनो, आता जस्ट आपलं जेवण झालेलं आहे आणि आता 3:45 झाले। आता निघूया आपण द्वारकासाठी। ऑलमोस्ट 5 ते 6 तासाचा आपल्याला सफर असणार आहे द्वारकासाठी। आता जास्त टाईम घेत नाही मी। आता भेटूया आपण द्वारकाजवळ। तर मित्रांनो, आपण भचाऊपासून जर्नी सुरू केली 3 वाजता दुपारच्या टुवर्ड्स द्वारका जाण्यासाठी, जे अंतर आहे ऑलमोस्ट 250 ते 300 किलोमीटरचं। आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30। आपण एक ब्रेक घेतला आहे, गॅस स्टेशन ब्रेक। आता इथून आपण डायरेक्ट भेटूया द्वारकाजवळ। तर मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:45 आणि अजून आपण द्वारकेला पोचलेलो नाही आहे। आता साधारण 1 ते 1.5 तासाचा अजून प्रवास बाकी आहे आपला। आता आपण एक ब्रेक घेतलेला आहे, गॅस स्टेशन ब्रेक। आता थोड्या वेळात भेटूया आपण द्वारकाजवळ। तर मित्रांनो, आता वाजलेले आहे 11:15। आपण द्वारकाला पोचलो 9:30ला। पण द्वारकाला आतमध्ये आपल्याला जाता आलं नाही, मंदिरात जाता आलं नाही, कारण मंदिर तर 9 वाजताच बंद होतं। आणि आपण द्वारकाला आल्यावर रूम्स शोधत होतो आपण मित्रांनो, पण अनफॉर्च्युनेटली सगळे रूम्स फुल आहेत आणि जे रूम्स अवेलेबल आहेत ते आउट ऑफ बजेट आहेत आणि आपल्याला आउट ऑफ बजेट जाऊन रूम बुक करावा लागतोय। आता आपण बरोबर हॉटेलच्या मागेच आहे। तर आज आपण द्वारकामध्ये हॉटेलमध्ये नाईट स्टे करूया, उद्या सकाळी जाऊन दर्शन घेऊया। गुड मॉर्निंग मित्रांनो, मयूर कांबळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय। तर आता दिवस तिसरा द्वारकामध्येच आहे आपण। आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 9:30। आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो। तुम्हाला आता बिल्डिंग दाखवतो कुठे आपला रूम होता। इकडे आपला 1 BHK रूम होता, 1 नाईटसाठी घेतला होता। आता फ्रेश झालो आपण, मार्केटमध्ये चाललो नाश्ता करण्यासाठी। नाश्ता वगैरे झाल्यावर आपण जाऊया बेट द्वारकाजवळ, जे इथे मेन द्वारका आहे मंदिर, तिकडे तर भरपूर गर्दी आहे। आता आपण सकाळी जाऊन आलो, त्यामुळे दर्शन तिकडे होणार नाही, खूप टाईम जाईल। त्यामुळे आपण चाललेलो आहे बेट द्वारकाजवळ। तर आपल्याला सावंतभाई घेऊन जातील बेट द्वारकाजवळ। भेटूया थोड्याच वेळात। ॲक्शन 5 प्रो DJI चा
कशा होत्या बॅगा? छान होतं. आणि क्वालिटी क्वालिटी पण छान होती. आणि अफोर्डेबल प्राईस? आता आलोय तर ठीक आहे, 100 रुपयात ठीक आहे, छान आहे. मस्त. आणि ॲक्च्युअल म्हणजे ही तंबूचे लवकर खराब नाही होणार बरोबर. त्यामुळे. हर्षलने त्याचा DJ ॲक्शन 5 Pro डोक्याला लावलाय आणि बघा तो एक्सप्लोर करतोय आणि आपण या मोबाईलमध्ये याचा मॉनिटर बघतोय. मित्रांनो, बेट द्वारकेला जाण्यासाठी प्रथम जामनगर किंवा पोरबंदरला जा. तेथून द्वारकेसाठी बस किंवा टॅक्सीने प्रवास करा. ओका बंदरातून फेरी अर्थात बोट पकडून बेट द्वारका गाठा. बेट द्वारका हे एक पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण असून येथे भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य उपस्थितीचा अनुभव घेता येतो. बेट द्वारका हे द्वारकेजवळील एक पवित्र बेट आहे जे भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान मानले जाते. सावन भाई कहाँ पर आए हम? बेट द्वारका, बेट द्वारका कहाँ पर है? द्वारका नगरी, द्वारका नगरी. यहाँ पे श्री कृष्ण का मंदिर है. कृष्णा जी इधर ऐसा बोला जाता है कि कृष्णा जी का जो पूरा एरिया है उससे आधा एरिया जब भी बनाते हैं वो अंदर दरिया पे ही चला जाता है. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे बेट द्वारकामध्ये. कितीच जागा आहे जिकडे अर्ध द्वारका पाण्याखाली गेली होती. तर आता आपण पार्किंगमध्ये आहे. तिकडे 30 रुपये पर कार 30 रुपयाची पार्किंग आहे. आणि आता आपण मित्रांसोबत चाललो आहे. थोड्याच वेळात आपण भेटूया बेट द्वारकाजवळ. डाव्या साईडला तुम्हाला रिक्षा देखील भेटेल. आय गेस पर पर्सन 20 रुपयाचे चार्जेस आहे रिक्षामध्ये, पण आम्ही पायी चाललो आहे. जर तुम्हाला दिसत असेल समोर आहे बेट द्वारका. एकंदरीत 15 ते 20 मिनटं लागेल आपल्याला चालत जाण्यासाठी. भेटूया आता द्वारकेजवळ. मित्रांनो, तुम्ही बघू शकता छोटासा मार्केट इकडे लागलेला आहे बेट द्वारकाजवळ. आपण मागून पार्किंग जवळून चालत आलो. एकंदरीत 10 ते 15 मिनटं झाले आपल्याला चालतोय. आय गेस आता 5 मिनटाचा डिस्टन्स बाकी आहे. समोर एक बोर्ड दिसतोय बेट द्वारकेचा. भेटूया आतमध्ये. तर मित्रांनो, आता आपण प्रवेश केलेला आहे बेट द्वारकामध्ये. आजूबाजूला एकदम भक्तजण आहेत, भाविक जमलेले आहेत. सगळेजण चाललेले आहेत बेट द्वारका समोरच. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, महाभारत काळात हे एक समृद्ध शहर होते. अलीकडील पुरातत्व शोधांमध्ये पाण्याखालील शहरांचे अवशेष सापडले आहेत, जे या बेटाच्या प्राचीनतेचा पुरावा देतात. येथे मुख्य बेट द्वारका मंदिर आहे. यासोबतच हनुमान, विष्णू, शिव, लक्ष्मीनारायण यांसारख्या देवतांची मंदिरे देखील आहेत. येथे मंदिराचे दर्शन घेण्यासाठी विशेष वेळ असतात. सकाळी आणि संध्याकाळी दर्शन घेता येते. मित्रांनो, आपण आता बेट द्वारकामध्ये जाऊन आलो. श्रीकृष्णाचे दर्शन देखील घेतले. एक गंमत अशी मित्रांनो, इथे आपण आतमध्ये गेलो की आपल्याला मोबाईल कॅमेरा हे सगळं आपल्याला बाहेर ठेवावं लागतं. त्यामुळे आतमध्ये आपल्याला शूटिंग काहीच करता आली नाही. काय हरकत नाही, दर्शन चांगले झाले आपले. निवांत आपल्याला प्रसन्न वाटले आतमध्ये गेल्यावर. त्यामुळे आपण आता शूट करतोय. आता आपण तुम्हाला जरा मार्केट दाखवतो आतमधला.
पूरा पूरा का पूरा है ना, वो कढ़ाई वाला आता है। कौन सा वाला था? कढ़ाई वाला वो इंडोनी वाला आता है। नहीं समजता है खाली हाँ ऊपर जैसे होतं 1500 बेट द्वारकावर जाऊन दर्शन घेऊन मला आलो. अप्पाना घेतला ते त्याच्यानंतर आपण आता मुख्य मार्केटमध्येच आहे. आपले मित्र छन्या चोली आणि अजून काय दुपट्टा घ्यायला लागला. हर्षल 350 काय घेतोय? कपडे कपड्यामध्ये स्पेसिफिक सांग. साड्या. वाव. ये कितने का है? तर मित्रांनो आत्ताच आपण बेट द्वारकाला जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो. आता आपण बरोबर पार्किंगमध्ये आलो आहे आपल्या मित्रांसोबत. दर्शनाला जाऊन आल्यावर मुख्यतः मित्रांनो एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आतमध्ये जाताना आपल्याला आपले मोबाईल कॅमेरा बाहेर ठेवावे लागणार. आतमध्ये मोबाईल आणि कॅमेऱ्याला परमिशन नाही आहे. दर्शन चांगले झाले. ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास लागले आपल्याला दर्शनासाठी. खूप एकदम प्रसन्न वाटले श्रीकृष्णांची मूर्ती पाहून. आणि बाहेर आल्यावर आपण भरपूर शॉपिंग केली, नाश्ता केला, चाट मसाला खाल्ला, साडी, चनियाचोली, दुपट्टा वगैरे घेतले. तुम्ही बघू शकता. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी मोहिर कांबळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या व्लॉगमध्ये. तर मागच्या व्लॉगमध्ये आपण गेलो होतो द्वारकाला श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी. त्याच्यानंतर आता आपण आलेलो आहे सोमनाथला शंकर भगवानाच्या दर्शनासाठी. बेट द्वारकापासून सोमनाथचं अंतर 6 तासांचा सफर आहे आपला. ऑलमोस्ट 300 ते 350 किलोमीटरचं अंतर आपण पार केलं. तर आय होप तुम्हाला ही गुजरात ट्रिप तुम्हाला आवडते. मागचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललेलो आहे सोमनाथला. सोमनाथ मंदिरापासून 5 मिनिटाचं अंतर आहे. इकडे आपण कार पार्क केलेली आहे. तर आता आपण भेटूया सोमनाथ मंदिरामध्ये दर्शनाच्या रांगेमध्ये. मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपल्या उजव्या साईडला भक्तांसाठी बसण्याची सोय केलेली आहे. इकडे समोर मेन रोड आहे. आपल्याला आतमध्ये जायचं आहे रांगेत. भेटूया आतमध्ये. पप्पा बाहर निकलेला अच्छा. मित्रांनो आपण आता जस्ट आतमध्ये आलो आहे मंदिराच्या. आणि अवतीभोवती भक्तांची एवढी रांग आहे, असं वाटत आहे जणू काही इथं मेळाच भरला आहे. आणि इतर एकदम सुरुवातीची प्रवेशद्वारापासून ती सुरुवातची रांग आहे. आपल्याला काय आयडिया नाही की आतमध्ये किती रांग असेल. तर भेटूया थोड्याच वेळात, बघूया किती गर्दी आहे. तर मित्रांनो जसं द्वारकेला आपण गेलो आणि तिकडे आपल्याला फोन आणि कॅमेरा आतमध्ये घेऊन जायची परवानगी नव्हती, तसंच इकडे सोमनाथला देखील तसेच नियम आणि अटी आहेत. त्यामुळे आपल्याला अनफॉर्च्युनेटली मोबाईल आणि कॅमेरा आतमध्ये ठेवावा लागणार. त्यामुळे आपल्याला आतमध्ये जास्त काही शूटिंग करता येणारच नाही. मित्रांनो सोमनाथ मंदिर हे गुजरातमधील वेरावळजवळ असलेले 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तर मित्रांनो सोमनाथ मंदिरात एंटर करतात डाव्या साईडला आहे एक काउंटर, म्हणजे भरपूर काउंटर आहे. तिकडे आपल्याला आपला मोबाईल कॅमेरा अशा मौल्यवान वस्तू आपल्याला द्यावं लागतात. आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईल आपण घेऊन नाही जाऊ शकत शूटिंगसाठी. तुम्हाला ते काउंटर दाखवतो. तर इकडे आहे ते काउंटर जिकडे आपण मोबाईल आणि कॅमेरा जमा करावा लागतो. आणि असे जागोजागी आपण आपले चप्पल शूज वगैरे काढून ठेवू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो आत्ताच आपल्याला सोमनाथ मंदिरात दर्शन झालेले आहे. मला वाटतं ऑलमोस्ट 2 तास आपले गेले दर्शनासाठी. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले काही नियम व अटीमुळे आपल्याला आतमध्ये मोबाईल आणि कॅमेरा असे अलाउड नव्हतं. एकंदरीत मला वाटतं बरंच होतं, कारण भक्तांना बाकीच्यांना त्रास नको व्हायला म्हणून. तर खूप प्रसन्न वाटलं आल्यावर, बरं वाटलं आपल्याला. मित्रांनो सोमनाथ मंदिर जेथे भगवान शंकराचे स्वयंभू शिवलिंग आहे. हे मंदिर अनेक वेळा नष्ट होऊनही पुन्हा बांधले गेले असून चंद्रदेवाने केलेल्या तपश्चर्यामुळे याला सोमनाथ नाव मिळाले आहे. तर मित्रांनो एकंदरीत आजच्या व्हिडिओचं शेवट करायची वेळ आलेली आहे. आता रात्रीचे 11:30 झालेले आहेत. आपण सोमनाथ मंदिराला 8:30च्या दरम्यान पोचलो होतो आणि 2 तासात आपले दर्शन देखील झाले.
आणि गुजरात ट्रिपच्या 3 दिवस आपले पूर्ण झाले. पहिल्या दिवशी आपण कच्छला गेलो. अमलसाडवरून कच्छला पोचलो. ऑलमोस्ट 12 तासाचा ट्रॅव्हल केला आपण. 670 किलोमीटरचं अंतर पार केलं. त्याच्यानंतर आपण गेलो द्वारकाला श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आपण बेट द्वारकाजवळ. आणि बेट द्वारकाचं दर्शन झाल्यावर आपण आजच्या दिवशी निघालो सोमनाथला श्री शंकर भगवानाचे दर्शन घेतले. आणि आता रात्रीचे 11:30 झालेत. आपण चाललो आहे सावंतभाईच्या घरी अमलसाडला. उद्या सकाळी आपण पोचू. सकाळी 8-9च्या दरम्यान आपण अमलसाडला पोचू आणि तिकडे डे 4ची सुरुवात आपण करूया. गुजरात ट्रिपचा शेवटचा दिवस असणार आहे उद्याचा. 3 दिवस पूर्ण झाले. आशा करतो तुम्हाला ही गुजरात ट्रिप छोटीशी आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया उद्या.